हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 6 जुलैचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. पार्थ काव्याची कॉफी बाजूला करून रम्याने दिलेली कॉफीचा मग हातात घेतो आणि पितो आणि बोलतो, रम्या तू वर्षानुवर्षे माझ्यासाठी कॉफी बनवतेस, तुला माहिती आहे यात मला काय आवडतं. तेव्हा रम्या बोलते काय. तेव्हा पार्थ बोलतो याची चव बदलते, उगाच झालेले बदल घडवून आलेले मला नाही आवडत. काव्या बघतच असते, वर्षानुवर्ष सेम तीच चव आहे या कॉफीला, कसं काय जमतं. तेव्हा रम्या बोलते, वेल दॅट्स रम्याच सिक्रेट, पण तुला आवडली ना मग झालं तर. तेव्हा रम्या मनात बोलते, हे स्वप्नच होतं का, आणि स्वतःला चिमटा काढते आणि बोलते, म्हणजे पार्थसाठी काव्याने ऑर्डर केलेली कॉफी न घेता पार्थने मी केलेली कॉफी प्यायली. तेव्हा रम्या बोलते, क्या बात आहे, बहुतेक माझं स्वप्न खरं होणार. काव्याला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. काव्या उठते आणि निघून जाते. तेव्हा पार्थही उठतो आणि रम्याला बोलतो की रम्या तुझं आवडून झालं की गाडीत ये. तेव्हा रम्या बोलते हो लगेच आले. तेव्हा काव्या इकडे तनतन करत आपल्या रूममध्ये येते. तेव्हा काव्या रूममध्ये येऊन उषा वगैरे फेकते आणि ती बघते की पार्थचा कोट हातात उचलते आणि बोलते, का चाललंय का या आर्किटेक्ट बोक्याचं, मुद्दाम गुरगुर करतोय हा आर्किटेक्ट बोका. एवढं जेन्युइनली मी त्यांच्यासाठी कॉफी ऑर्डर केली होती तर प्यायलेच नाहीत. काय प्यायले तर रम्याने घरी केलेली सिनेमन कॉफी. काही सोनं लागलंय का त्या रम्याच्या कॉफीला, काय प्रॉब्लेम काय आहे यांचा. तेव्हा काव्या बोलते, नाही नाही काव्या चिडू नको, आणि तुला कळतंय का, हेच तुला करायचं नाही आहे, चिडू नको. तेव्हा काव्या स्वतःला शांत करते आणि उलट्या आकडे मोजते, 10, 9, 8, 7. तेवढं तिला पार्थने तिला सांगितलेलं असतं की तुम्हाला राग आल्यावर उलटे आकडे मोजावे, ते तिला आठवतं. तेव्हा काव्याला ते पार्थ सांगतो ते आठवतं आणि काव्याला मनातल्या मनात हसायला येतं. तेव्हा काव्या बोलते, माझ्या वागण्यामुळे ते खूप हर्ट झाले आहेत. नाही नाही मला काहीतरी करायलाच हवं, नाही तर मला हे गिल्ट राहणार. भले माझं पार्थवर प्रेम नाही आहे, पण मला पार्थना असं कुडत जगताना नाही बघायचं. एखाद्याने हर्ट केल्यावर कसं वाटतं हे खूप जवळून अनुभवलं आहे मी. तेव्हा काव्या बोलते, नाही नाही मला पार्थच्या बाबतीत होऊ द्यायचं नाही आहे हे. तेव्हा काव्या पटकन त्यांचा कोट हातात उचलते आणि कोटकडे बघून बोलते, तसं चांगले आहेत ते, ही इज अ गुड मॅन आणि हुशार, भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आर्किटेक्ट बोका. तेव्हा काव्या बोलते, ठीक आहे का काव्या, आत्ता हा आर्किटेक्ट बोका भाव खातोय, फुटेज खातोय, ठीक आहे खाऊ दे जेवढे फुटेज खायचे तेवढे. तेव्हा काव्य बोलते, आत्तापर्यंत पार्थ देशमुख माझ्या मागे पुढे करते, पण मी त्यांना कधीच भाव नाही दिला, पण त्यांनी कधी गिवअप नाही केलं. काव्या तू सुद्धा गिवअप नको करूस. आज रात्री मी असं काहीतरी करेल की ज्याने या आर्किटेक्ट बोक्याचा राग असा निघून जाईल. इकडे नंदिनी आनंद निवासला जायला निघते. तेवढ्यात मान्य तिला बोलते की अगं आज काय झालं, जरा उशीरच झाला, मी स्वयंपाकघरात आज गेलीच नाही, पण नंतर जाऊन बघते तर आज 2-2 नाश्ते, ऑमलेट पण आहे आणि उपमा पण केला आहे. तेव्हा नंदिनी बोलते, उपमा मी माझ्यासाठी केला होता, आजच्या दिवशी मी नॉनव्हेज खात नाही ना म्हणून. तेव्हा मानिनी बोलते, बरं मग अंडं कोणी केलं होतं. तेव्हा नंदिनी बोलते, आई सॉरी मी निघू का. तेव्हा मानिनी बोलते, हो पण तू वेळेवर घरी येणार आहेस का. तेव्हा नंदिनी बोलते, काही खास कारण आहे का. तेव्हा मानिनी बोलते, नाही विक्रम टूरवरनं घरी येत आहे तर ते बोलले की संध्याकाळी सगळे असतील तर सोबतच गप्पा मारू. तेव्हा नंदिनी बोलते, अच्छा निघू मी. तेव्हा मानिनी बोलते, हो हो सावकाश जा. तेवढ्यात तिकडनं जीवा येतो आणि बोलतो, बंदा हाजीर हे. तेव्हा मानिनी बोलते की अरे वा छान मूड दिसतोय आज. तेव्हा मानिनी बोलते, काय सरप्राईज दिलं की काय नंदिनीने. तेव्हा जीवा बोलतो, हो मग. नंदिनीकडे बघून बोलतो, खूप मोठं सरप्राईज दिलं आहे नंदिनीने. तेव्हा मानिनी बोलते, काय आहे काय सरप्राईज, मला पण सांगा. तेव्हा जीवा नंदिनीकडे बघतो. तेव्हा नंदिनी बोलते, आई मला खरंच उशीर झाला आहे, मी निघते. तेव्हा मानिनी बोलते, तू सोडतोयस ना नंदिनीला. तेव्हा जीवा बोलतो, अगं आई मी सोडायलाच आलो आहे, उगाचच खाली आलो आहे का. तेव्हा मानिनी बोलते, बरं पावसाचं तू बुलेटवर जाऊ नकोस. तेव्हा जीवा बोलतो की पॉईंट आहे, मी जाताना कारची चावी घेऊन जातो, आणि आई डोंट वरी, मी असताना तू कशाला नंदिनीची काळजी करतेस. तेव्हा नंदिनी बोलते, आणि तुम्ही नसाल तेव्हा. तेव्हा जीवा नंदिनीकडे बघतच असतो. तेव्हा मानिनी बोलते, म्हणजे. तेव्हा नंदिनी बोलते, नाही म्हणजे इतर वेळी जिम असतं ना त्यांचं, आणि इतर वेळेस जिमनंतर आंघोळ. तेव्हा जीवा बोलतो, नाही नाही जिमचा प्रश्नच नाही आहे, कारण आजपासून मी नवीन जिम जॉईन करतो आहे, जे अगदी आनंद निवासच्या बाजूलाच आहे. आता रोज तुला ड्रॉप करत जाईल आणि जिमला जात जाईल, चल. तेव्हा नंदिनीचा फोन वाजतो. तेव्हा नंदिनी बोलते, नाही नाही आज राहूच द्या तुम्ही, ते माझी मैत्रीण पण आली आहे, बाहेर रिक्षा घेऊन थांबली, आणि पुढे जाऊन पोलीस स्टेशनला पण जायचं आहे आणि कोर्टातही. तेव्हा जेव्हा काहीतरी बोलणार तेवढ्यात नंदिनी बोलते, आणि कोर्ट तुमच्या जिमपासून खूप लांब आहे, त्यामुळे तुम्ही राहू द्या. तेवढ्यात नंदिनी तिथून निघून जाते. तेव्हा मानिनी जीवाकडे बघते आणि त्याला हात लावते. तेव्हा जीवा बोलतो, काही नाही मी आहे रूममध्ये. तेव्हा मानिनी बोलते, अरे जिमला जात होतास ना, एक
कसं ठरत नाही तुझं जीवा. तेव्हा जीवा बोलतो, मला मानिनी गेल्यावर परत चान्स हुकला, पण डोंट गिव अप जीवा. नंदिनी आत्ता जरी खुश नसली पण ती कशाने खुश होणार आहे माहिती तुला चांगलं. आज रात्री तुला एक छानसं सरप्राईज मिळणार आहे. इकडे काव्याही बोलते यस यस यस, आज रात्री तुम्हाला चांगलंच छान सरप्राईज मिळणार आहे पार्थ. इकडे पार्थ ऑफिसमध्ये असतो, तेवढं तिथे रम्या आहे ते फाईल दाखवण्यासाठी. तेवढं तिथे पार्थच्या ऑफिसचे ते काका येतात आणि बोलतात, मॅडम हे तुमचं फूड पार्सल आणि या फाईल्स. तेव्हा रम्या बोलते की एक काम करा ना, फूड सर्व करा ना. तेव्हा ते पार्थ फाईल हातात घेतो आणि त्या फाईलकडे बघतच असतो. रम्याही त्याच्याकडे बघत असते. तेव्हा पार्थला आठवतं की तो काव्याला बोललेला असतो की नाही, राग नाही शांत झाला ना तर सांगा ना, येताना शपर एक फाईल घेऊन येतो, त्या फाडत बसा तुम्ही. तेव्हा पार्थ रम्याला विचारतो काय पार्सल आणलं आहे. तेव्हा रम्या त्याला सांगत असते की फ्रूट सॅलड आणले. तेव्हा रम्या पार्थसमोर फ्रूट सॅलडची वाटी धरते. तेवढ्यात पार्थला तो काव्याला फ्रूट सॅलड देतो ते आठवतं. तेव्हा पार्थ विचारांमध्ये गुंतलेला असतो. तेव्हा रम्या आवाज देते, पार्थ अरे फ्रूट सॅलड खातोयस ना. तेव्हा पार्थ जोरात चिडतो, व्हॉट नॉनसेन्स रम्या, तुला कोणी सांगितलं फ्रूट सॅलड आणायला? मला आवडत नाही फ्रूट सॅलड, माझ्यासमोर फ्रूट सॅलड आणायचं नाही. मला कोणी मागवलेलंही आणि कोणी बनवलेलंही आवडत नाही. तेव्हा रम्या बोलते, अरे हो आधी तू शांत हो. तेव्हा पार्थ चिडतो, मला शिकवू नकोस. आणि त्या पिऊनला पण बोलतो की तुमचं काय, ह्या एवढ्या 10-20 फाईल कशाला आणल्या, राग आल्यावर फाडायच्या नाही त्या फाईल्स. तेव्हा पार्थ खूप चिडचिड करत असतो, त्या फाईल फेकून देतो. तेव्हा रम्या बोलते पार्थ, आणि ती त्याला पाणी देते आणि बोलते हे घे. तेव्हा पार्थला रिअलाईज होतं आणि पार्थ बोलतो की असं का वागतोय मी, आय एम सॉरी रम्या, मी असं चिडचिड का करतोय मला माहीत नाही, दुसऱ्याचा राग तुझ्यावर निघाला. तेव्हा रम्या बोलते इट्स ओके रिलॅक्स. तेव्हा रम्या बोलते काय झालं आहे पार्थ, काही घडलं आहे का? हे बघ पार्थ, मी तुझ्या पर्सनल गोष्टींमध्ये घुसते असं वाटू नको देऊ, मला थोडं तुझ्याबद्दल कन्सर्न वाटतो म्हणून विचारते. तेव्हा रम्या बोलते तुझं आणि काव्याचं भांडण झालं आहे का, बोल ना पार्थ. तेव्हा पार्थ बोलतो नाही भांडण वगैरे काही नाही झालं आहे. मग तेव्हा रम्या बोलते मग दुसरं काही प्रेशर घेतलं आहे का तू? तेव्हा पार्थ बोलतो प्रेशर वगैरे काही नाही. तेव्हा पार्थ बोलतो सॉरी मी असा वागलो. तेव्हा रम्या बोलते की अरे सॉरी म्हणायचं काही गरज नाही, मी खरंच मला काही नाही वाटलं. अरे तुला फ्रूट सॅलड आवडतं म्हणून मागवलं होतं मी, आणि तू म्हणालास की मला फ्रूट सॅलड आवडत नाही. शिवाय आपण इथे फाईलसुद्धा काम करायला मागवतो, फाडायला नाही, तरीही तू असं का म्हणालास? तेव्हा पार्थ बोलतो आय डोंट नो, मला नाही माहिती का म्हणालो. तेव्हा पार्थ बोलतो आय एम सॉरी रम्या, मी रमेश दादांना पण खूप ओरडून बोललो. तेव्हा रम्या बोलते की ते समजून घेतील. तेव्हा पार्थ बोलतो नाही असं कसं समजून घेतील, मी चुकीचं वागलो आहे, आय शुड से सॉरी टू हिम. तेव्हा पार्थ बाहेर जातो. तेव्हा रम्या बोलते हे काय होतं, पार्थचा हा असा अवतार अनइमॅजिबल होता. नाही नक्की काहीतरी झालं आहे, त्याशिवाय हे असं फ्रस्ट्रेशन, त्याच्या आयुष्यात काहीतरी घडल्याशिवाय असं फ्रस्ट्रेशन दिसूच शकत नाही. त्याने माझ्या प्रश्नाचं उत्तर पण नाही दिलं, म्हणजे नक्कीच काहीतरी झालं आणि ते काव्यामुळे झाले. यस, आईशी बोलावं लागेल. तेव्हा रम्या वसूला फोन करते आणि सकाळपासून झालेला प्रकार आणि ऑफिसमधला प्रकारही वसूला सांगत असते. तेव्हा रम्या बोलते नक्कीच काहीतरी झालं आहे पण तो सांगणार नाही. तेव्हा वसू बोलते म्हणजे हे आपल्याला शोधून काढावं लागेल, पण कसं शोधायचं रम्या? तेव्हा रम्या बोलते मी सांगशील ते करशील आई. तेव्हा वसू बोलते तू सांगून तर बघ. तेव्हा रम्या बोलते तू काव्याशी बोल. तेव्हा वसू बोलते काय मी काव्याशी बोलू? तेव्हा रम्या बोलते हो आई, तुला तिच्याशी बोलावं लागेल, प्रेमाने बोलावं लागेल, म्हणजे ती तुला सांगेल. तेव्हा काव्या इकडे डायनिंगवर पेस्ट्री खात असते. तेव्हा वसू तिथे येते आणि बोलते पेस्ट्री खातेस काव्या? तेव्हा काव्या बोलते दिसतंय ना. तेव्हा वसू बोलते हो दिसतंय ना, तुला एक विचारू? तेव्हा काव्या बोलते बोला. तेव्हा वसू बोलते तुझं आणि पार्थचं भांडण झालं आहे का गं? तेव्हा काव्या बोलते हो झालं आहे ना. तेव्हा वसू बोलते बाई खरं काय, कशावरून झालं आहे गं तुमचं भांडण? तेव्हा काव्या बोलते सांगते ना, आधी तुमचं तोंड उघडा ना. तेव्हा वसू तोंड उघडल्यावर काव्या तिच्या तोंडात पेस्ट्री घुसवते. तेव्हा वसू इकडे शॉक होते आणि बोलते नाही. ती स्वप्न बघत असते की मी काव्याकडे जाणार नाही. तेव्हा रम्या बोलते असं काय करतेच आई, तुलाच बोलावं लागेल, आपल्या फायद्याचं काही असेल तर प्लीज बोल ना. तेव्हा वसू बोलते ठीक आहे मी बोलेल, पण तिने जर परत माझ्या तोंडात केक कोंबला तर, तसं जर केलं ना तर मी तिची मानगूट पकडून गोल गोल फिरवेन तिला. तेव्हा रम्याला लगेच स्वप्नात दिसतं की वसू काव्याची मान पकडते आणि तिला गोल गोल फिरवते आणि ती जोरजोरात हसायला लागते. तेव्हा वसू बोलते की हसायला काय झालं? तेव्हा रम्या बोलते की मी स्वप्न बघितलं. तेव्हा वसू बोलते की चुलीत घाल तुझी स्वप्न. इकडे मिथून जीवाला बोलत असतो वा काय वेळ आणली आहेस तुम्ही आमच्यावर, पायरींवर बसून चिठ्ठ्या लिहून चोरपोरीस खेळायची. आय डोंट लाईक धिस.
तेव्हा जीवा बोलतो, काही डोक्यावर पडलायस, काय चाललंय, नंदिनीला इम्प्रेस करायचा प्लॅन करतोय की नाही आपण. तेव्हा मिथून बोलतो, प्लॅन तरी काय करतोय, सांगितलं आहेस का मला, असं नसतं उघडली छत्री निघले पत्रे. तेव्हा जीवा बोलतो, सांगतो. तेव्हा जीवा बोलतो, तो गेम नसतो का, खजिना शोधा, ट्रेजर हंट, आपण नंदिनीला 3 चिठ्ठ्यांची क्ल्यू देणार आहोत. तेव्हा जीवा बोलतो, पहिली चिठ्ठी वाचून ती दुसऱ्या चिठ्ठीपर्यंत पोहोचेल, दुसरी चिठ्ठी वाचून ती तिसऱ्या चिठ्ठीपर्यंत पोहोचेल, तिसरी चिठ्ठी वाचून ती थेट सरप्राईजपर्यंत पोहोचेल. तेव्हा मिथून बोलतो, वा वा वा, ते पण तिनेच शोधायचा प्रयत्न करायचा का. तेव्हा जीवा बोलतो, ऑफकोर्स. तेव्हा मिथून बोलतो, ती कष्ट घेणार नाही, तिचा मूड कसा आहे ना तुला माहिती आहे ना, उगाच घोडं मेलं ओजानं आणि शिंगरू मेलं केर झाल्यानं असं होऊ नकोस, आय डोंट लाईक दिस. तेव्हा जीवा बोलतो, काय चाललंय तुझं, सतत काही झालं की आय डोंट लाईक दिस, आय डोंट लाईक दिस, जरा पॉझिटिव्ह बोल, माणसाने निगेटिव्ह बोलायला नको. ऐक माझं, नंदिनी यायची वेळ झाली की तू दारापाशी जाऊन उभं राहायचं, ती आली रे आली, लगेच मला सांगायचं, मी देवाऱ्यापाशी एक चिठ्ठी ठेवणार, एक पायऱ्यांपाशी ठेवणार, एक दरवाजापाशी ठेवणार आणि लगेच सरप्राईज. तेव्हा मिथून बोलतो, अरे काय बोलतो तू, ती आल्या आल्या देवाऱ्याकडे जाणार आहे का, किचनमध्ये जाऊ शकते, इकडे जाऊ शकते टेबलापाशी, काय बोलतोयस तू. तेव्हा जीवा बोलतो, मला माहिती रे काका, मग माती कशाला खातो. तेव्हा जीवा बोलतो, तू टेन्शन नको घेऊ, मी आहे ना, तुला सांगितलं तेवढं काम कर बस, आता सगळं माझ्या प्लॅनप्रमाणे होणार, तिथेच आजचा एपिसोड संपतो.